नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 29 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांना गुड मॉर्निंग. तर सेशन सुरू करण्याआधी आपलं अभ्यास मित्रचं ॲप आहे, तुम्हाला माहितीच असेल. त्यावर वेगवेगळ्या बॅचेस आहेत, तर तुम्ही तिथून जॉईन करू शकता. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा. आपलं अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज जॉईन करा. सोबत करंट अफेअर्स बाय हर्षाली पाटील हे टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि आपलं अभ्यास मित्रचं सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे. सुरुवात करूया सेशनला. आजचा पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक कराराची UNCCD ची 17वी पक्षकार परिषद COP17 कुठे आयोजित केली आहे? बघा, खूप इम्पॉर्टंट असतात कॉप. कॉप जी आहे ती क्लायमेट चेंजची असते, त्यानंतर बायोलॉजिकल याची असते. ठीक आहे, ही आहे वाळवंटीकरणासाठी, डेझर्ट वाली जी आहे, ठीक आहे, त्याच्या प्रतिबंधासाठी. तर ही जी कॉप आहे ती मंगोलियामध्ये उलानबातर, मंगोलियाची जी राजधानी आहे त्या ठिकाणी 17 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. तर बेसिकली ही जी कॉप आहे, ही परिषद संयुक्त राष्ट्रांचं जे आंतरराष्ट्रीय गवताळ प्रदेश आणि पशुपालक वर्ष जे आहे त्याच्या दरम्यान आयोजित केली जाते. मंगोलिया याचं नेतृत्व करते. तर भारताचा सहभाग यामध्ये जर आपण पाहिला तर देशातील गवताळ प्रदेश आणि खुल्या नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत त्या विज्ञान आधारित संवर्धनासाठी आपली पहिली मार्गदर्शक तत्वे आपण जारी केलेली आहेत या परिषदेदरम्यान. रिस्टोरिंग लँड, रिस्टोरिंग होप हे यावर्षीची कॉपची थीम आहे. कोणत्या राज्याने ग्रामीण सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्य हस्त योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. कर्नाटक राज्याने काय केलंय तर 15 ऑगस्ट 2026 ला स्वातंत्र्य दिनानिमित्त ही योजना जी आहे ती सुरू करण्याची घोषणा केली. बेसिकली ज्या काही ग्रामीण सरकारी शाळा आहेत तर त्यामधले जे विद्यार्थी आहेत त्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारखे जे काही म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याच्या प्रवेशासाठी 7.5% विशेष समांतर आरक्षण मिळेल. बाकी याचा लाभ जो आहे तो ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिला जाईल. 2025 सालासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यासाठी एकूण किती खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत? तर टोटल 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे आणि 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट 2026 ला याची घोषणा केली की किती अर्जुन पुरस्कार जे आहेत ते 2025 साठी दिले जातील. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ते सांगितलं. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार कोणत्याही खेळाडूला देण्यात आलेलं नाहीये. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे माजी न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत ते अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशीच्या आधारे मंत्रालयाने पुरस्कारांना मंजुरी दिली. अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जातं. मग हे 17 विजेते जे आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर ऍथलेटिक्स मध्ये तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमलवी आणि प्रियंका गोस्वामी. बॅडमिंटन साठी ट्रिसा जॉल, पुलेला गायत्री गोपीचंद. तसंच शतरंजसाठी म्हणजे आपलं चेस जे त्यासाठी विदित संतोष गुजरती, दिव्या जितेंद्र देशमुख. बॉक्सिंग मध्ये नरेंद्र बेरवाल. हॉकी लालरेसियामी हमार जोट्टे, राजकुमार पाल या दोघांना. बधीर शूटिंग किंवा डीप शूटिंग साठी धनु श्रीकांत. कबड्डी जी आहे त्यामध्ये सुरजित सिंग नरवाल, पूजा काजल. पॅराशूटिंग मध्ये रुद्राज खंडेलवाल. पॅरा ॲथलेटिक्स मध्ये एकता भ्यान. रोईंग मध्ये अरविंद सिंग आणि शूटिंग मध्ये अखिल शोर्यान यांना देण्यात येणार आहे. कोणाला प्रदान आजीवन जो आहे अर्जुन पुरस्कार तो कोणाला प्रदान करण्यात आलाय? अरुमेयानगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसंच मी म्हटलं की 5 द्रोणाचार्य पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत, कोचेसला दिलं जातं. ॲथलेटिक्स मध्ये परवीर सिंग जे आहेत त्यांना, त्यानंतर बॉक्सिंगचे कोच छोटेलाल यादव, शूटिंगचे नेहा नंदकुमार चव्हाण. अगेन बॉक्सिंग मध्ये 2 आहेत, धर्मेंद्र सिंह यादव पण आहेत. कुस्तीमध्ये वीरेंद्र कुमार. ठीक आहे, आता यामध्ये आजीवन पुरस्कार मिळालेला आहे धर्मेंद्र सिंह यादव आणि वीरेंद्र कुमार यांना. तसंच राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जो आहे आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे जे तर त्यांना मिळालेला आहे. झांबिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर हाकाइंडे हिचिलेमा यांची काय झालेली आहे? तर झांबियाचे जे काही झांबिया रिपब्लिक आहे त्याच्या अध्यक्षपदी दुसऱ्या 5 वर्षाच्या काळासाठी पुन्हा निवड झालेली आहे. तर ऑगस्ट 2026 मध्ये ही निवड झाली जेव्हा त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यानंतर.
दक्षिण मध्य आफ्रिकेमध्ये झांबिया प्रजासत्ताक देश आपल्याला बघायला मिळतो. लुसाका राजधानी आहे आणि झांबियन क्वाचा हे त्याचं करन्सी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स अखिल भारतीय मुलींच्या अपराजिता परंगला या 2026 चा उंच पर्वतीय लांब ट्रेकचा शुभारंभ कुठे केलेला आहे? तर मित्रांनो, या ट्रेकचा जो शुभारंभ आहे तो कुठे करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवायचे, नवी दिल्लीमध्ये 18 ऑगस्टला हा शुभारंभ करण्यात आला. सो ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. तर यामध्ये म्हणजे भारतीय मुलींच्या उंच पर्वतीय लांब ट्रेकला हिरवा झेंडा त्यांनी दाखवलेला आहे. कोणी? संरक्षण मंत्री यांनी. 30 दिवसाची मोहीम आहे, जवळपास 250 किलोमीटर लांबीची मोहीम आहे आणि हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅली जी आहे, लडाखच्या चांगथांग प्रदेशाशी जोडणारा धोकादायक परंगला ही जी खिंड आहे तर ती समुद्र सपाटीपासून 18,300 फूट उंची आहे त्याची. सो इथपर्यंत तो जाणार आहे. तिन्ही दलामधील म्हणजेच आपलं भूदल, नौदल, हवाई दल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं महिला अधिकारी जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली 28 विद्यार्थिनी कॅडेट्सचा एक संघ जो आहे तो या ट्रेकमध्ये सहभागी झालाय. मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूमधील कोणत्या नदीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी कायदेशीर व्यक्ती ज्युरिस्टिक पर्सन जे त्याचा दर्जा दिलेला आहे? तर पोरुणाई नदी जी आहे, ताम्रपर्णी पोरुणाई नदी जी आहे तर या नदीला हा ज्युरिस्टिक पर्सनचा किंवा कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, मदुराई खंडपीठाने तमिळनाडूची ही पवित्र नदी आहे तर तिला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी ज्युरिस्टिक पर्सनचा दर्जा दिलाय, जेणेकरून त्यामध्ये कचरा टाकणं किंवा धार्मिक विधींचा अपमान यापासून तिला वाचवलं जाईल. ठीक आहे. सो बेसिकली न्यायालयाने मान्य केलं की हिंदू धर्मामध्ये नदीची पूजा जी आहे ती केली जाते आणि तिला देवी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सो कायदेशीर हक्क सुद्धा प्रदान करण्यात आले आहेत. तर थमिराबरानी नदी जी आहे किंवा ताम्रपर्णी नदी सुद्धा म्हणतो किंवा पोरुणाई नदी सुद्धा तिला म्हणतो, तर ही दक्षिण भारतातली तमिळनाडू राज्यात वाहणारी एक महत्वाची बारमाही नदी आहे. तसंच ही नदी पश्चिम घाटातील पोथिगई टेकड्यांमधून अगस्त्यमलाई शिखरावरून उगम पावते आणि जवळपास 128 किलोमीटर अंतर वाहते आणि मन्नारच्या आखाताला जाऊन मिळते. थमिराबरानी नदी किंवा ताम्रपर्णी किंवा पोरुणाई तिन्ही तिची नावं आहे. ठीक आहे. सो इथे पण ते तुम्हाला दिसेल थमिराबरानी. ठीक आहे. पुढे जाऊया. एअरटेल पेमेंट बँकच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर शबनम सिन्हा यांची एअरटेल पेमेंट बँकच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. मग बघा, ऑगस्ट 2026 मध्ये ही नियुक्ती करण्यात आली. भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक जे आहेत सुनील भारती मित्तल यांची जागा त्या घेणार आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक जे आहे ते एअरटेल पेमेंट बँकाच्या बाबतीत भारतातली एक अग्रगण्य डिजिटल पेमेंट बँक आहे. तसंच थोडस याविषयी लक्षात ठेवा, पेमेंट बँकांबद्दल तुम्ही इकॉनॉमी मध्ये गोष्टी अभ्यासता, क्वेश्चन आपल्याला विचारले गेले होते आधी सुद्धा. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या मेवोक्ट राष्ट्रीय उद्यानात पर्वतीय मध ड्रॅगनची अकॅन्थोसारा सिरॅक्स ही नवीन प्रजाती सापडली आहे? तर ऑप्शन नंबर 2, थायलंडच्या मध्ये मेवॉंग राष्ट्रीय उद्यान जे तिथे अकॅन्थोसारा सिरॅक्स नावाचं एक पर्वतीय शिंगधारी ड्रॅगनच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागलाय ऑगस्ट 2026 मध्ये. सो हा जो सरडा आहे त्याचं नाव हाऊस ऑफ द ड्रॅगन या प्रसिद्ध वेब सिरीज मधील राणी हेरनिरा टार्गेरियनच्या सायरेक्स नावाचा जो पिवळा ड्रॅगन आहे त्याच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. मग जर आपण पाहिलं तर ही सरडा जर आपण पाहिलं तर पिवळसर हिरव्या रंगाच्या आकाराने लहान आणि तिच्या शरीराच्या मानाने असामान्यपणे जास्त अंडी घालते. ही सगळी वैशिष्ट्य काल्पनिक ड्रॅगन सिरॅक्सशी जुळतात. मग थायलंडची राजधानी बँकॉक आहे. थाई बात हे काय आहे? चलन आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग यांच्या लेखा परीक्षणानुसार 2015-16 ते 2024-25 या पिरियड मध्ये ग्रीन इंडिया मिशन अंतर्गत वनक्षेत्राच्या उद्दिष्टात किती टक्क्यांची मोठी तूट नोंदवली गेली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. 97.57% म्हणजे जवळपास 98% मोठी तूट आलेली आहे यामध्ये. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे काही फॉरेस्ट आहेत तर त्यांची गुणवत्ता सुधारण्याचं उद्दिष्ट 91.87% कमी पडल्याचं आढळून आलं आहे. तर आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने पहिल्या 4 वर्षांसाठी 2000 कोटी मंजूर केले होते, पण लेखापरीक्षणाच्या 10 वर्षाच्या पिरियड मध्ये जे काही अर्थसंकल्पीय सहाय्य आहे ते केवळ 1149.14 कोटीच प्राप्त झालं, जे मंजूर रकमेपेक्षा 47.88% कमी पडलं. ग्रीन इंडिया मिशन पर्यावरण जे आणि वन हवामान बदल मंत्रालयाने 2014 मध्ये राष्ट्रीय हरित भारत अभियान सुरू केलं आणि त्याच्या अंमलबजावणीच्या कामांना 2015-16 पासून सुरुवात झाली.
मुंबई येथे झालेल्या आयोजित एशियन ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026च्या खुल्या गटात सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर यामध्ये गोल्ड मेडल जे आहे ते विघ्नेश वरमुला याने जिंकलेलं आहे. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या खुल्या गटात गोल्ड मेडल मिळवलं. सरण्या देवी तिने काय केलं, चॅम्पियनशिपच्या मुलींच्या गटात सुवर्ण पदक जिंकलं आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने 17 ऑगस्ट 2026 ला मुंबईमध्ये ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेच्या जीई एरोस्पेस कडून S-400 लॅब अप्रुव्हल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे मिश्र धातू निगम लिमिटेड. सो ही जी मिधानी ही कंपनी जी आहे ती अमेरिकेच्या जीई एरोस्पेस कडून S-400 लॅब अप्रुव्हल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. सो मिधानीला वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक, यांत्रिक, धातुशास्त्रीय चाचण्यांसाठी ही मंजुरी मिळालेली आहे. आता बेसिकली S-400 म्हणजे काय? तर जीई एरोस्पेस जर आपण पाहिलं तर त्याचा एक स्पेशल प्रयोगशाळेचा कार्यक्रम असतो, पात्रता कार्यक्रम असतो. तर हे म्हणजे जो काही कार्यक्रम आहे तो काय सुनिश्चित करतो की प्रयोगशाळा जी आहे ती उच्च कार्यक्षमता असलेल्या एरोस्पेस मिश्र धातूची चाचणी करण्यात तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 350 पेक्षा जास्त बळी आणि 4100 धावा करणारा जगातील चौथा अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू कोण ठरलाय? जडेजा, रवींद्र जडेजा हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. सो भारताचा रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त रन्स, 350 विकेट घेणारा जगातला चौथा ऑलराऊंडर ठरलाय. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळले गेलेली कसोटी सामन्यामध्ये गॉल या ठिकाणी जो सामना झाला होता तिथे ही कामगिरी साधली. मग जर आपण पाहिलं तर त्याच्या आधीचे 3 कोण होते ते पण माहिती असले पाहिजे ऑलराऊंडर, जसं की भारतातला कपिल देव, इंग्लंडचा इयान बॉथम आणि डेनियल विटोरी न्यूझीलंड. सो हे 3 होते. कोणत्या राज्याच्या वन विभागाने 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बन्नी गवताळ प्रदेशामध्ये 20 काळवीट सोडले? तर ऑप्शन नंबर 3 गुजरात राज्याचा जो काही वन विभाग आहे त्याने जामनगरमध्ये वंताराच्या तांत्रिक मदतीने कच्छच्या बन्नी गवताळ प्रदेशामध्ये 20 काळवीट जे आहेत ते सोडले आणि यामध्ये 20 काळ्या हरणांमध्ये 5 नर आणि 15 मादी हरणांचा समावेश आहे. सो ऑगस्ट 2026 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना तिथे सोडण्यात आलं. मग हा जो उपक्रम आहे तो केंद्र सरकार आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांनी मंजूर केलेला एक मोठा प्रकल्प आहे. त्याचा हा पार्ट आहे ज्याचा उद्देश बन्नी उद्देशामध्ये एकूण 500 काळवीट आणि 100 चिंकारांचे पुनर्वसन करणं हे आहे. सो गुजरातचा जो कच्छ जिल्हा आहे तिथे असलेलं बन्नी गवताळ प्रदेश आशियातलं सर्वात मोठं नैसर्गिक उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहे. अंदाजे 2600 ते 3800 चौरस किलोमीटर एरिया ते व्याप्त. पुढचा प्रश्न, भारताने संरक्षण संशोधन, विकास नवोपक्रम आणि संयुक्त उत्पादनासाठी कोणत्या देशासोबत एका महत्त्वाच्या संरक्षण सहकार्य करारावर, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर ऑप्शन नंबर 1 आर्मेनिया हे याचं करेक्ट आन्सर येईल. ऑगस्ट 2026 मध्ये भारताने अर्मेनिया सोबत संरक्षण संशोधन, विकास, नवोपक्रम आणि संयुक्त उत्पादनासाठी एक जो महत्त्वाचा MOU आहे तो साइन केला. अर्मेनियाची राजधानी जी येरेवान या ठिकाणी साइन करण्यात आलं. सो भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि अर्मेनियाचे जे उच्च तंत्रज्ञान उद्योग मंत्री आहेत दाविद तादेओस्तान या मुख्य प्रतिनिधींमध्ये हा एग्रीमेंट झालेला आहे. अर्मेनियन रॅमचलन आणि येरेवान ही त्याची कॅपिटल आहे. गोड्या पाण्यातील खेकड्याची घाटियाना कर्नाटक ही नवीन प्रजाती कुठे सापडली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मुकांबिका वन्यजीव अभयारण्य, कर्नाटकमध्ये ही प्रजाती जी आहे उडुपी जिल्ह्यामध्ये सापडली आहे. तर गोड्या पाण्यातला खेकडा आहे घाटियाना कर्नाटक ही ती प्रजाती आहे जी ऑगस्ट 2026 मध्ये सापडली. ही पश्चिम घाटात आढळणाऱ्या घाटियाना प्रजातीची 15वी ज्ञात प्रजाती आहे. याचं शास्त्रीय वर्णन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण जे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि तिथल्या एका बीट वनपालाने केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपण कंप्लीट केलंय. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करू शकता. थोडंसं स्पीडला आपण फास्ट घेतलं अगेन आजच्या सेशन मध्ये. सो जसं काहींचं असतं फास्ट घ्या, काहींचं असतं स्लो घ्या. सो दोन्हीमध्ये वरण होतं. एक काही ते डिसिजन तुमचा असेल तो आपण कॅरी फॉरवर्ड करू, कंटिन्यू करू. ठीक आहे, पण मला वाटतं की क्विक रिव्हिजनसाठी हे बेटर आहे. थोडंसं स्पीडमध्ये घेतलं की कमी वेळात तुमचं करंट जे ते कानावरून जाईल, नंतर तुम्ही रिवाइज करू शकता. तर मित्रांनो आजचा टेस्ट क्वेश्चन आहे 2025 सालासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यासाठी एकूण किती खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत? तर याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप हे सेशन आवडलं असेल. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच जे काही लेक्चर्स आहेत डेली बेसिसवर करत चला. धन्यवाद.